सुस्वागतम सुस्वागतम. सर्व पालकांचं मनपूर्वक स्वागत. थोड्याच वेळात पाहुण्यांचं आगमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रेरणा विद्यालयातर्फे सर्व मान्यवरांचं, सर्व प्रमुख पाहुणे सर्वांचं, पालकांचं मनापासून स्वागत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम पाहुण्यांनी दीप प्रज्वलन करून घ्यावे अशी मी त्यांना विनंती करते. जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, अज्ञानाचा अंधार जाळी समयतली वात, तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात, दीप प्रज्वलाने करूया कार्यक्रमाची सुरुवात. दीपाच्या तेजाने उजळावी आमची मती, कल्पनेला आकाश मिळावे, बुद्धीला मिळावी गती, विद्या दे ज्ञान दे शक्ती दे मा सरस्वती. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती, निःशेष जाड्या पहा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विचार सार परमा. सर्व मान्यवरांना विनंती आहे त्यांनी स्थानापन्न व्हावं. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. आज राम मंदिराचे लोकार्पण आणि स्थापना व हे प्रतिष्ठा होती आज. आणि तरीही इतक्या मोठ्या संख्येने आपले पालकवर्ग इथे उपस्थित राहिले, खूप छान वाटते आज. तर आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत प्रसिद्ध व अनुभवी असे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर जगदीशजी ढेकणे सर. यांचे पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. संस्थेचे कमिटी मेंबर्स, प्रशासकीय सल्लागार श्रीमती इथापे मॅडम, सर्व विभाग प्रमुख तसेच माजी विभाग प्रमुख व आज इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेले पालक बंधू भगिनी, सर्वांचे खूप खूप स्वागत. यानंतर सादर करत आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रयोजन म्हणजेच प्रास्ताविक. आपली शाळा नेहमी संस्कृतीचा वारसा जपत आली आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाचा, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा, महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाचा, यांचे महत्त्व व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे महत्त्व आपण नेहमीच विद्यार्थ्यांना पटवून देत असतो व त्यांना त्यांची शिकवण नेहमी समजावून सांगत असतो. मुलांचा सर्वांगीण विकास झालाच पाहिजे व त्याबरोबरच त्यांचे खेळ, विविध कलागुण यांनासुद्धा वाव मिळाला पाहिजे, यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो.
त्यासाठीचे आजचे हे प्रयोजन म्हणजे स्नेहसंमेलन सोहळा. प्रमुख पाहुण्यांचा परिचय थोडक्यात करून देण्याचा प्रयत्न करते. डॉक्टर जगदीशजी ढेकणे सर हे MD बालरोग तज्ज्ञ आहेत. त्यांचे MBBS व MD हे शिक्षण पुणे विद्यापीठातून झालेले आहे. त्यांनी माजी अध्यक्ष म्हणून इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक पुणे शाखा येथून पद भूषविलेलं आहे. 1981-82मध्ये BJ मेडिकल कॉलेजमध्ये बालरोगशास्त्रातील व्याख्याता म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. युनिक हॉस्पिटलचे सध्याचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. IAPच्या अस्थमा ट्रेनिंग मॉड्यूलचे मास्टर ट्रेनर म्हणूनही त्यांनी काम केले आहे. IAPच्या प्रॉब्लेम सॉल्विंग इन बाल संक्रामक रोग PSPIDसाठी मास्टर ट्रेनर म्हणून त्यांनी काम केले आहे. आणि अशा अनेक संस्थांसाठी व्याख्याता म्हणून कार्य केले आहे. अनेक बालरोग परिषदांचे आयोजन केले आहे आणि गेली 40 वर्ष बालरोग तज्ज्ञ म्हणून त्यांची प्रॅक्टिस चालू आहे. या सरांचा सत्कार माननीय मुख्याध्यापिका सौ सरिता विधाटे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. अध्यक्ष व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संचेती साहेब यांचा सत्कार सौ सरिता विधाटे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय संचेती साहेब हे आमच्या संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. उत्तम व्यापारी असणारे हे व्यक्तिमत्व शिक्षण क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे. स्वतः शिक्षण घेतलेल्या कॅम्प एज्युकेशन सोसायटीत त्यांचा मानद सचिव म्हणून प्रवेश झाला. गेली 48 वर्ष त्यांनी संस्थेच्या कार्यासाठी वाहून घेतले आहेत. या संस्थेला 136 वर्षांची भव्य दिव्य शैक्षणिक परंपरा आहे. आज सुमारे 15,000 विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. त्यामध्ये संचेती सरांचा सिंहाचा वाटा आहे. श्री संचेती सर यांनी संस्थेचे कामकाज पाहण्यापूर्वी संस्थेमध्ये 3,800 विद्यार्थी शिक्षण घेत होते. परंतु जेव्हापासून त्यांनी संस्थेचे कामकाज हाती घेतले आहे तेव्हापासून संस्थेतील विद्यार्थ्यांची संख्या 15,000 एवढी झालेली आहे. संस्था गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम अविरतपणे करत असते. इंग्रजी माध्यम शाळांमध्ये कॉन्व्हेंटपेक्षाही चांगल्या व उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जाते. ज्या विद्यार्थ्यांच्या घरांमध्ये इंग्रजी विषयाची माहिती नाही अशा विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीचे शिक्षण देण्याचे काम संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा करीत आहेत. तसेच अशा विद्यार्थ्यांची 25% फी समाजातून गोळा करून भरली जाते. अशा संस्थेच्या शाळांचा इयत्ता 10वीचा निकाल गेली 3 वर्ष 100% लावून संस्थेची यशोगाथा अबाधित ठेवली गेली आहे. याचे सर्व श्रेय श्री संचेती सर यांना जाते. व्यवसायाभिमुख शिक्षण याचे महत्त्व जाणून संस्थेने औद्योगिक प्रशिक्षण केंद्र व व्यावसायिक शिक्षणाचे वेगवेगळे ट्रेड सुरू केले आहेत. आजच्या संगणकाच्या युगात आपले विद्यार्थी मागे पडू नयेत म्हणून बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स BCA, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन BBA व मास्टर ऑफ कॉम्प्युटर, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन BCA, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन BBA यासारख्या शाखा यांनी काढल्या आहेत. काळाची गरज ओळखून संस्थेने डॉक्टर सायरस पुनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेतल्यानंतर त्वरित नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात किंवा स्वतःचा व्यवसाय करता यावा याकरिता सदरचे कोर्सेस सुरू केलेले आहेत. याची मूळ संकल्पना श्री संचेती सर यांचीच. श्री संचेती सर यांना शिक्षणाविषयी विलक्षण आत्मीयता आहे. त्यांचे शैक्षणिक कार्यातील योगदान पाहून 1985 साली संस्थेच्या शताब्दी सांगता समारंभामध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी झैल सिंग यांच्या हस्ते व 2012 साली संस्थेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव सांगता समारंभामध्ये तत्कालीन राष्ट्रपती व श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरी केल्याबद्दल
मानचिन्ह देऊन यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. सतत कार्य करण्याची वृत्ती, चारित्र्य संपन्नता, विनम्रता, उद्योगशीलता, समाजातील गरजू लोकांविषयी कळकळ, विद्यार्थ्यांविषयी तळमळ, शिक्षकांबद्दल आत्मीयता, प्रामाणिकपणा, काम करण्याची धारणा, व्यवसाय आणि समाजसेवा यांची योग्य सांगड घालून आपली जीवनक्रमणा करीत आहेत. आणि म्हणूनच जीवनात सर्वस्पर्शी गुणांनी संपन्न असणाऱ्या वालचंदजी संचेती सरांचे व्यक्तिमत्व हे बहुआयामी बनलेले आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल जैन समाजातर्फे दिला जाणारा यावर्षीचा समाजरत्न पुरस्कार श्री संचेती सर यांना मिळालेला आहे. यानंतर संस्थेच्या प्रशासकीय सल्लागार श्रीमती इथापे मॅडम यांचा सत्कार सरिता मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर प्रेरणा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ दासरी मॅडम यांचा सत्कार सरिता मॅडम यांनी करावा असं मी त्यांना विनंती करते. यानंतर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ जाधव मॅडम यांचा सत्कार श्रीमती जाधव मॅडम यांचा सत्कार सरिता मॅडम यांनी करावा. यानंतर अभिमान इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या सौ नांगरे मॅडम यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. एकशे 35 वर्षांची शैक्षणिक परंपरा असलेले शिक्षण प्रसारक मंडळींची मराठी व इंग्रजी माध्यम शाळा म्हणजेच SSPM यमुनानगर यांच्याकडून आमच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ पाटील मॅडम यांना 5 सप्टेंबर या दिवशी आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळाला. त्यांना तोच पुरस्कार साहेबांनी पुन्हा एकदा द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर आमच्या लाडक्या मुख्याध्यापिका सौ सरिता विधाटे मॅडम उत्तम नियोजन व उत्तम कार्यक्षमता उत्तम निर्णय क्षमता असलेल्या सौ सरिता मॅडम यांचा सत्कार सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. मॅडमना यावर्षी प्रेरणा कोऑपरेटिव्ह बँक यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आदर्श मुख्याध्यापिका म्हणूनही पुरस्कार मिळाला होता. यानंतर स्पर्धांमध्ये नंबर आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आपण करणार आहोत. दरवर्षी आपल्याकडे सेमीची परीक्षा घेतली जाते व 2 वर्ग केले जातात, मराठी व सेमी असे. तर गेल्या वर्षी सेमी परीक्षेमध्ये प्रथम आलेला विद्यार्थी व विद्यार्थिनीचा सत्कार आपण करणार आहोत. तर विद्यार्थीमध्ये प्रथम आली होती श्राव्या महेश गोरे. पालकांसोबत त्यांनी यायचं आहे. श्राव्या महेश गोरे साहेबांनी करावा, संचेती साहेबांनी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. नंतर मुलांमध्ये प्रथम आला होता शिवांश श्रीकांत रोकडे, याचाही सत्कार साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर यावर्षी क्रीडा स्पर्धा, विविध गुणदर्शन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याच्याही मुलांना आपण बक्षिसं देणार आहोत. क्रीडा स्पर्धा प्रथम क्रमांक हर्ष दिलीप झेपले, नर्सरी, बादलीत चेंडू टाकणे.
प्रशांत घोरपडे. यानंतर पुढील बक्षिसे प्रमुख पाहुणे श्री ढेकणे सर यांनी द्यावीत अशी मी त्यांना विनंती करते. वस्तू गोळा करणे प्रथम क्रमांक लोहित शंकर अगसर. विविध गुणदर्शन स्पर्धेमध्ये प्रथम आलेली जास्वंदी गटाची स्वरा सारंग कुलकर्णी. पुढे मोगरा गटातील प्रथम आलेली जिजा योगेश बावधनकर. चिन्मय मिशन गीत पठण स्पर्धेमध्ये बालवर्गातील स्वराज नामदेव जिवले. यावर्षी शिशुवर्गातील आमचा विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये किक बॉक्सिंगमध्ये झळकला आहे व त्याला गोल्ड मेडल मिळाले आहे. अवनीश चेतन बाबुल. बसून घ्यावे. यानंतर आपले प्रमुख पाहुणे श्री जगदीशजी ढेकणे सर यांना विनंती आहे की त्यांनी 2 शब्द आपले मनोगत व्यक्त करावे. व्यासपीठावरील मान्यवर संचेती सर, विधाते मॅडम आणि इतर व्यासपीठावरील मान्यवर, मला आज इथे येण्यात अत्यंत आनंद होतो. किंवा मी इथे आलो ना की मी लहान होऊन जातो आणि मला माझ्या शाळेचे दिवस आठवतात. त्यामुळे मला कोणत्याही शाळेच्या स्नेहसंमेलनाला बोलवलं ना की मी वेळात वेळ काढून येतो. त्या दिवशी विधाता मॅडम आल्या तर मी म्हटलं मी आज संध्याकाळी जरी जाणार असेल तरी मी आज तुमच्या वेळेत नक्की येणार. त्या परत विचारायला आल्या तुम्ही नक्की येणार आहे की नाही. मी म्हटलं हो नक्की म्हणजे नक्की, मी स्वतःच बरोबर. आणि मला सगळ्यात आनंद काय वाटला की हा कार्यक्रम आहे ना बरोबर 5 वाजता सुरू झाला. हे बघा, शाळा ही फार महत्त्वाची संस्था अशी आहे ना की ती आपली पुढची पिढी घडवण्याची एक फार मोठी संधी आहे. मला प्रचंड आदर आहे शाळेतल्या शिक्षक वर्गावर, कारण की ते इतके निरपेक्ष आणि इतकं मोठं काम करत असतात शाळेसाठी की त्यांना खरं तर ना तेवढं आपण मान्यता किंवा त्यांचं महत्त्व हे देणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी ना नेहमी शिक्षक वर्ग, शाळा ह्याच्याबद्दल माझ्या मनात कुठंतरी अत्यंत आदराची भावना आहे. त्याच्यामुळे मला जेव्हा काही शाळेचं आमंत्रण येतं तेव्हा मी आपणहून येत असतो आणि मला इथे प्रचंड आनंद होतो. ही चिवलीशी मुलं, ओठीशी मुलं जी असतात ना ती खूप इनोसेंट असतात. ते त्यांचं मन इतकं निर्मळ असतं ना की तेव्हा आता मला त्यांना आपण पारितोषिक देत असतो. इतकी छान मुलं स्टेजवर येतात, अगदी त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव असतो तो अति एकदम निर्मळ असतो. आणि बघा ती इतकी छान मुलं असतात आणि त्यांना बक्षीस देण्यामध्ये जो एक वेगळा आनंद आहे तो वेगळाच आहे. आणि एक लक्षात घ्या की पालक या नात्याने पण तुम्ही त्यांना घरचं वातावरण आणि शाळेतलं वातावरण हे फार महत्त्वाचं असतं. मी सांगतो, आता मी बालरोगतज्ञ आहे, 40 वर्ष मी प्रॅक्टिस करतो आहे. माझं लहान मुलांशी
माझं जवळजवळ आयुष्य त्यांच्याबरोबरच गेलेलं असं मी म्हणेन, कारण माझी 40-50 वर्ष तर लहान मुलांनाच मॅनेज करण्यामध्ये गेली. आणि मी नेहमी बघतो की मुलं आहेत ना, आईवडिलांना आणि शाळेतल्या शिक्षकांना प्रचंड मानतात. मी त्यांना विचारलं की आपण टीचर काय तुझं नाव टीचर, इतके प्रेमाने ते सांगत असतात. त्या टीचर कशा आहेत ते पण सांगतात. त्यामुळे त्यांचं एक नातं शाळेशी आणि शिक्षकांची खूप खूप जवळचं असतं. मी परत तुम्हाला दुसरं सांगतो की त्यांची जी घडण असते ना, घडण ही शाळेत आणि घरातच होत असते. आणि त्यांच्यावर जे संस्कार होतात ना, त्याच्यावरून ते कसे मोठे नागरिक होणारे ते समजणार असतात. आणि आपण अतिशय महत्त्वाचं काम करत असतो शाळेत, आणि पालकांनी ते काम तसंच पूर्णत्वाला घरी आणायचं असतं. त्यामुळे मुलांवर संस्कार करणे फार महत्त्वाचे आहे. आता मी लिफ्टमधून येत होतो, मला एक पालक आणि छोटीशी मुकली होती. आई उशीर झाला आहे, उशीर झाला आहे. आणि आई सांगत होती, अरे बघ पाहुणे तर इथेच नाही, उशीर झालेला. पण हे बघा महत्त्वाचं काय, त्या चिमुकलीला काय वाटतं आपण वेळेत गेलं पाहिजे. हे जे आहे ना, म्हणजे वेळेत जाणे, कार्यक्रमाला वेळेत जाणे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि इतकी छान मुलांना कपडे घातलेले आहेत, इतकी डिसिप्लिन मुलं आहेत की मला ह्या शाळेबद्दल एक वेगळंच आदराची भावना आणि खूप आनंद झाला आहे. त्यामुळे ही जी कॅम्प एज्युकेशन सोसायटीची प्रेरणा हायस्कूल आहे किंवा पूर्ण प्राथमिक शाळा, हे फार मोठं काम करत असं माझं मत आहे. नंतर मला दुसरं एक ह्याच्यातून काय होतं की पालकांना खूप संख्येमध्ये भेटायची मला एक संधी मिळत असते. मी वैद्यकीय व्यवसाय करतो आहे. मी बऱ्याच वेळा मुलांना जे बघतो ती आजारी मुलं असतात, त्यांना मी बरा करून देतो. पण त्यांच्यावर संस्कार चांगले होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ही एक मला संधी मिळते की संस्कार म्हणजे काय. एक लक्षात घ्या की पारितोषिक मिळणं हे महत्त्वाचं आहे, पण आपण सहभाग घेणं हे महत्त्वाचं आहे. सो पार्टिसिपेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन विनिंग. आणि तुम्ही शाळेमध्ये त्यांना जितकं तुम्हाला त्यांना स्पर्धेमध्ये भाग घेता येईल तेवढं घ्यायला सांगायचं. प्रत्येकजणाचा पहिला नंबर येऊ शकत नाही, पण स्पर्धेमध्ये भाग घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला पारितोषिक मिळालं नाही तरी आनंदाने राहणं फार महत्त्वाचं आहे. सगळ्याच मुलांना परीक्षेत चांगले मार्क मिळतात आणि मोठे होतात हा समज चुकीचा आहे. प्रत्येक लहान बाळामध्ये एक वेगवेगळी कला असते. तुम्हाला अगदी साधारण उदाहरण झालं तर डॉक्टर इंजिनियर होतात, ती मुलं हुशार असतात, बरोबर आहे. पण असे अनेक पर्सनॅलिटीज आहेत बघा. फॉर एक्झाम्पल क्रिकेटर्स बघा, तेंडुलकर, त्याचं जगप्रसिद्ध झालेलं मनुष्य, त्याचा शाळेत तेवढा परफॉर्मन्स नव्हता. याचा अर्थ असा नाही की आपला मुलगा जर शाळेत अभ्यासात कच्चा जरी असला तरी त्याला व्यवस्थित तुम्ही सांभाळायचं. त्याच्यात कुठले असे गुण आहेत की ज्यांना आपण खत पाणी घातल्यानंतर तो एक मोठा चांगला व्यक्ती होऊ शकतो. आणि प्रत्येक मुलाला ह्या जगामध्ये अशी एक नक्की जागा असते की जिथं तो प्रचंड चमकू शकतो. शाळेमध्ये आपल्याकडे बघा सरांनी किती सुरू केलेत कम्प्युटर्स. मी एकदम साधी मुलं बघितलेत. मी ना काही मुलं 1982-84 साली हे एकदम लहान असताना आईवडील घेऊन आलेले आहेत. ते एकदम मला येऊन भेटतात 30-40 वर्षानंतर आणि ते म्हणतात, बघा सर तुम्ही लहानपणी बघितलेला मुलगा आता अमेरिकेत आहे, तो मोठ्या कंपनीत आहे. आणि मला प्रचंड आनंद होतो की ते साधे आईवडील जे इथं कुठे छोट्या कंपनीत काम करत होते, त्यांनी स्वतःच्या मुलांना असं शाळेत घातले, त्यांना घडवले आणि ते फार असे नागरिक झालेत की त्यांच्याबद्दल मला खूप कौतुक आणि अभिमान वाटतो. आणि म्हणूनच आपला देश जो आज प्रगती करतो ना, घोडदौडची चौचर ती सगळी ह्या मुलांमुळे झालेली आहे. आणि शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि शिक्षण हे प्राथमिक शाळेपासूनच चालू होतं आणि त्यांच्यावर होणारे संस्कार फार महत्त्वाचे आहेत. आपण कष्ट करणे, आपण प्रामाणिकपणे वागणे, आपण खरं बोलणे, आपण आदराने मोठ्या माणसांशी बोलणे, हे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी मुलांच्या मनामध्ये पहिल्यापासून बिंबवणं हे तुम्ही करतच आहात, पण हे करणं अतिशय महत्त्वाचं आहे. दुसऱ्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आजकाल ना खूप टी व्ही आहे, मोबाईल्स आहेत, ह्या सर्व गोष्टी आहेत ना खरं खूप चांगल्या आहेत, पण त्याचा चांगला वापर करणं महत्त्वाचं आहे. आता तुम्ही मुलांना टी व्हीवर कुठले कार्यक्रम दाखवायचे, मोबाईलवर त्यांना काय माहिती मिळाली पाहिजे, कम्प्युटरचा कसा वापर करायचा, हे आईवडिलांनी मुलांना शिकवलं पाहिजे. प्रचंड माहिती आहे. आजकाल तुम्हाला अमेरिकेतच जायची गरज नाही, अमेरिकेतली सगळी माहिती आपल्याला कॉम्प्युटरवर इंडियामध्ये मिळते आणि कोणत्याही अमेरिकेतल्या माणसाशी तुम्ही संवाद साधू शकता. केवढी मोठी गोष्ट आहे. म्हणजे बॉर्डर्स आर डिझॉल्व्ड, डिस्टन्सेस हॅव रेड्यूस टू 0. पूर्वी कसं अमेरिकेला जायला लागायचं, आता काही गरज नाही.
आणि आपल्या देशातसुद्धा इतक्या चांगल्या संधी आता उपलब्ध आहेत की तुमची लहान मुलं मोठी झाली की आपल्या देशातच त्यांना जास्ती वाव आहे आणि म्हणूनच आपला देश वरती येणार आहे. एक लक्षात घ्या, आपल्या देशातली काही माणसं, हुशार माणसं परदेशी जातात. तुम्ही बघितलं की भारतातले बरेच नागरिक मोठ्या कंपनीचे CEO आहेत आणि ते भारतीय आहेत. तुम्ही बघितलं की आता प्राईम मिनिस्टर ऑफ UK, युनायटेड किंगडम इज ऑल्सो इन इंडियन, बरोबर आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीतले डीनसुद्धा एक दातार म्हणून आहेत, श्रीकांत दातार. ते मिरज कॉलेजमधले CA आहेत. तर मला काय म्हणायचं, असे खूप आपल्याला अशी मोठी माणसं दिसतील की जे भारतात आहेत. ते साध्या शाळेत येतात, प्रेरणा विश्वविद्यालय किंवा तुम्हाला कॅम्पेज, अशा छोट्या गावातून आणि छोट्या शाळेतनं झालेली मोठी माणसं आहेत. पण ती मोठी का झाली सांगू, त्यांना लहानपणी आपले संस्कार मिळालेले आहेत. आणि एक लक्षात घ्या, जसं औद्योगिकरण होतं, जशी प्रगती देशाची होते, तसं हे आपले संस्कार आहेत ना कुठे कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे आपले बालबोध वळण, चांगले संस्कार हे कुठेही तुम्ही कमी होऊन देऊ नका. जरी आपला देश वाढत गेला, प्रगती झाली, तरी आपले जे संस्कार आहेत हे फार महत्त्वाचे आहेत. आणि तुम्ही कृपया आपल्या मुलांना सर्व सुविधा द्या, पण त्यांना त्यांच्यावर संस्कार करणे, त्यांची मानसिकता व्यवस्थित ठेवणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, मुलांमधले रिलेशनशिप खूप चांगली पाहिजे. मित्र मुलांना खूप पाहिजेत आणि मित्रांमध्येच खरं मुलांची एकमेकांशी संवाद साधून प्रगती होत असते. आणि चांगले मित्र असणे, चांगल्या फॅमिलीजमध्ये तुम्ही सुसंवाद ठेवणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. स्पोर्ट्स आपण नेहमी म्हणतो, पण खेळामध्ये भाग घेण्यामध्ये मुलांना काय होतं, एक स्पर्धा निर्माण होते. जिंकण्याची सवय असते, पण कधी पराभव पण पत्करावा लागतो आणि ती पण पचवायची एक मनशक्ती असणं फार गरजेचं आहे. म्हणजे जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही जिंकताच असं नाही, पण पराभव पण पत्करावा आणि तोही पचवायची तुमच्यात शक्ती निर्माण होली पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज EQ. तर इमोशनल क्वेश्चन, ॲडव्हर्सिटी क्वेश्चन, इंटेलिजंट क्वेश्चन. आपल्याला कशा माहीत आहेत क्वेश्चन्स? इंटेलिजंट क्वेश्चन म्हणजे किती हुशार आहे. ॲडव्हर्सिटी क्वेश्चन म्हणजे कुठलाही आपल्या मनासारखी गोष्ट नाही झाली तरी पचवता आली पाहिजे. इमोशनल क्वेश्चन, भावनिक मुलांना प्रेम वाटलं पाहिजे. आई वडील, आजी आजोबा, काका मामा. आणि तुम्ही पण मुलांना ना सगळ्या फॅमिलीजमध्ये पाठवलं पाहिजे. मला काय माहिती आहे, आम्ही जेव्हा लहान होतो ना, मी संचेती साहेब किंवा काय, आम्ही ना असे वाड्यात राहत होतो, अशा बिल्डिंगमध्ये राहत होतो की आम्ही कुणीकडे जायचो, खेळायचो. आता काय झालं आहे, प्रत्येकजण आपल्या मुलाबरोबर फक्त आपल्या घरात आहेत. त्याच्यामुळे ना मुलं एकमेकांशी मिक्स होत नाही आहेत आणि एकल कोंडी आहेत मुलं. तर तुम्ही कृपया त्यांना ना मावस भाऊ, मावस बहीण, बरं, ह्या सर्व गोष्टींवर निदान सुट्टी तरी फिरायला घेऊन जात जा. त्यांना तिकडे 4-5 दिवस राहू दे. आणि ही जी त्यांच्यामध्ये होणारी प्रगती ही फार महत्त्वाची आहे. हे म्हणून मी काय म्हटलं की त्यांची भावनिक बुद्धी, त्यांचे भावनिक संस्कार हे सुद्धा शाळे इतकेच महत्त्वाचे आहेत. तिसरी गोष्ट, आरोग्याच्या बाबतीत आपण काय करायचं, नेहमी ना नित्यमित आपण रेग्युलर हेल्थ चेकअप आपापल्या डॉक्टरांकडनं करून घ्या. आपण काय करतो, फक्त वजन बघतो. मुलांची हाईट ही वर्षातनं एकदा तरी चेक करून बरोबर वाढते ना बघा. आणि लहान मुलं एक ठराविक वर्षापर्यंत वाढतात, नंतर त्यांची उंची वाढत नाही आणि त्यांची पर्सनॅलिटी चांगली डेव्हलपमेंट होणे गरज आहे. एक म्हटलं जाते की पर्सनॅलिटी टू अ इंडिव्हिज्युअल लाईक अ परफ्यूम टू अ फ्लावर. म्हणजे जसा फुलाला वास असणं महत्त्वाचं आहे, तसं आपली मुलं उंच हेल्दी असणं महत्त्वाचं आहे. फक्त वजन वाढवून द्यायची नाही, उंची वाढणे, बौद्धिक वाढ होणे हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे सर्व गोष्टी तुम्हाला जरूर डॉक्टर मार्गदर्शन करू शकतात. आता लहान मुलांचे मानसोपचार तज्ज्ञ पण आहेत. काही मुलं अभ्यासाच्या बाबतीत इंटरेस्ट नसतो, मी तुम्हाला सांगतो हुशार असतात खूप, पण त्यांना ना त्याच्यात नाही वाटतं करा. त्याच्यात इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी सुद्धा डॉक्टर, आम्ही त्यांना स्पेशल एज्युकेशनिस्ट म्हणतो, चाइल्ड सायकॉलॉजिस्ट म्हणतो. लक्षात आलं? तर हे सर्व गोष्टी आपण नक्की करू शकतो. आणि समजा एखादं मुलं आपल्या अभ्यासात वीक असेल, त्याला आत्ताच कसं त्याला सुधारता येईल हे नक्की करतात. हे औषधोपचाराने होत नाही, त्याचे स्पेशल डॉक्टर्स असतात.
नंतर वजन उंची वाढवणारे स्पेशल डॉक्टर्स अवेलेबल असतात. आता तुम्ही बघताय की मुलं आजारी पडायचं प्रमाण खूप कमी झालं आहे बरं का. आता मी सांगतो तुम्हाला, मी जेव्हा 40 वर्षापूर्वी प्रॅक्टिस सुरू केलं प्रचंड मुलं आजारी पडायची, खूप सिरियस आजार व्हायचे. पण आता लसी खूप मिळतात आणि ह्या लसी देणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही सरकारी दवाखान्यात जरूर लस द्या. सरकारने प्रचंड कष्ट घेतलेत, प्रचंड पैसे खर्च केलेत आणि सरकारी दवाखान्यात मिळणारी ट्रीटमेंट अतिशय चांगली आहे. मी तुम्हाला छातीटोकपणे सांगतो की व्हॅक्सिन जी सरकारी दवाखान्यात मिळतात ती अतिशय चांगली आहे, तुम्ही जरूर तिथेच घ्या. पण काही व्हॅक्सिन्स आहेत किंवा जे लसी आहेत त्या थोड्या महाग आहेत, त्या सरकार नाही देऊ शकत. मी पालकांना सांगतो, बाळ फक्त सरकारचं नाही आहे ना, तुमचं पण आहे. तुम्ही थोड्या तरी लसी द्या, कारण की मुलं आजारी पडली काय होतं, मुलांचे शाळेचे दिवस वाया जातात. आजारी पडली की एक आपली गाडी मागे येतं आणि आजारी पडली की संबंध तुमचं घर डिस्टर्ब होतं आणि आईवडील बऱ्याच वेळा दोघंही कामाला असतात. त्याच्यामुळे कृपया आपल्या मुलांची तब्येती नेहमी तुम्ही व्यवस्थित ठेवणं फार गरजा. आता डॉक्टर्स खूप आहेत पिंपरी चिंचवडमध्ये आणि जवळजवळ प्रत्येक मला वाटतं प्रत्येक एरियामध्ये असे चांगलेच डॉक्टर्स आहेत. तर प्रत्येकाने आपल्या जवळच्या डॉक्टरांकडे नियमितपणाने आपल्या मुलांचं रेग्युलर चेकअप करून घ्यावा. आणि नुसतं वजन उंची नाही तर वॅक्सिनेशन रेकॉर्ड चेक करावं, त्याची बौद्धिक वाढ व्यवस्थित होते ना बघावं, त्याला जे काय प्रगती आहे त्याच्या अभ्यासाच्या बाबतीत, मानसिकतेमध्ये ह्याच्यावर पण फार लक्ष देणं का आणि सर्वांगीण प्रगती होणं गरजेचं आहे. मला काय आवडतं की ही मुलं जी पार्टिसिपेट करतात ना, म्हणजे जे स्पर्धेमध्ये भाग घेतात ना, हे फार महत्त्वाचं आहे. मुलांना स्टेजवर येऊन भाषण द्यायला पाहिजे, शिकवायचं. कसंही बोलू दे, वाकडं तिकडं बोलेल, पण त्याचं जे स्टेज फ्राईट असतं ना, स्टेजवर येऊन बोलताना ततपप होतात नाही, आणि हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही बघितलं ना की जी माणसं चांगलं वक्तव्य असतात ते फार इम्प्रेसिव्ह असतात. त्याच्यामुळे हे जे कला आहे ही मुलांची तुम्ही लहानपणीच चांगली घडण करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सांगायचं की जशी मुलं मोठी होतात तसं आईवडिलांपासून त्यांना मोठ्या जर बाहेरगावीच जायला लागतं. म्हणजे तुम्हाला एकदा झालं की 12वी झाले की मुलांना हॉस्टेलमध्ये सोडायला लागतं. त्याच्यामुळे तुम्ही मुलांना थोडंसं दुसऱ्यांबरोबर राहणे, दुसऱ्यांशी ॲडजस्ट करणे हे फार महत्त्वाचं आहे. आणि सगळ्या मुलांना तुम्ही नुसतं शहर नका दाखवू, आपलं खेडेगाव दाखवा, आपले बांधव कसे राहतात ते बघा आणि त्यांना सर्व संवाद करून त्यांना सर्व जगाचा व्यवस्थित परिचय करून देणं महत्त्वाचं आहे. हे 2-4 शब्द मला सांगायचे होते. काही पालकांना काही जर प्रश्न विचार असेल तर जरूर विचारा आणि मला ही संधी दिली तुमच्याशी संवाद साधण्याची. याच्यासाठी मी कॅम्प एज्युकेशन सोसायटीची शाळा, संचेती सर, विधाते मॅडम आणि प्रेरणा हायस्कूलचा मी अत्यंत आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. आपलं हे मोलाचं मार्गदर्शन आम्हा सर्वांना खूपच उपयोगी पडेल. आणि 3 ते 6 वयोगट असा असतो की त्या मुलांना म्हणजे जितकं देईल संस्कार आपण तेवढं ते घेतात आणि कायम लक्षात ठेवतात. 1ली 2री किंवा पुढच्या टीचर्स त्यांना लक्षात राहत नाहीत, पण शिशुवर्गाच्या टीचर त्यांना कायम लक्षात राहतात. आम्ही दिसलो की आमची मुलं अजून रस्त्यातसुद्धा पाया पडतात आमच्या. खूप छान वाटतं. थँक्यू सर, थँक्यू सो मच. यानंतर आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष श्री संचेती साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करा. या समारंभाचे प्रमुख पाहुणे बालरोग तज्ज्ञ जगदीशजी, या विभागाच्या मुख्याध्यापिका राजमाने मॅडम, सर्व विभागाच्या मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी मित्रांनो, आज विद्यार्थी स्नेहसंमेलनचा आनंद लुटण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत. डॉक्टर साहेबांनी आता जी माहिती सांगितली ती जर आपण अंगीकारली तर मला असं वाटतं की निश्चित आयुष्य सुधारल्याशिवाय राहणार नाही. कॅम्प एज्युकेशन सोसायटीला 139 वर्षाची परंपरा आहे आणि या संस्थेमध्ये शिकलेली मुलं सर्व जीवनामध्ये यशस्वी होतात. अनेक विद्यार्थी मोठ्या मोठ्या हुद्द्यावरही कार्यरत आहे. या दृष्टीने प्रत्येक ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळतं. लहान मुलांवर संस्कार घडवणं
त्यांना चांगलं शिक्षण देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण आता पाहतो की आपला देश प्रगतीपथावर आहे. ह्या 10 वर्षामध्ये किती बदल झाला किंवा किती प्रगती झाली ही आपल्या सर्वांना कल्पना आहे. आणि जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर शिक्षणाचं महत्त्व आहे. शिक्षणाशिवाय मनुष्य मोठा होऊ शकत नाही. आपण पाहता खेड्यापाड्यातली मुलंसुद्धा चांगलं शिकतात आणि मोठ्या हुद्द्यावर काम करतात. पालकांचंसुद्धा मुलांवर लक्ष देणं जरूर आहे. त्यांना चांगल्या पद्धतीने शिकवणं गरजेचं आहे. आपण या शाळेमध्ये त्यांचं नाव टाकलेलं आहे. इथले नेहमी रिझल्ट हे 100% लागलेले आहेत. इथले शिक्षक अतिशय चांगले आहेत आणि त्या दृष्टीने तेही लक्ष देऊन काम करतात. याचा फायदा आपण घ्यावा. यावर्षी आम्ही स्किल डेव्हलपमेंट सुरू केलेलं आहे. ज्या मुलांना जास्त शिकता येत नाही त्यांनी त्या स्किल डेव्हलपमेंट 10 कोर्सेस वेगवेगळे केलेले आहेत. स्किल डेव्हलपमेंटमध्ये जर शिकला तर त्याला कमीत कमी 25-30 हजार रुपये पगार मिळेल याची गॅरंटी आहे. या दृष्टीने त्याचा देखील आपण फायदा करून घ्या आणि विद्यार्थ्यांना चांगलं शिकून त्यांचं जीवन सुधारवा, त्यांना मोठं करा. एवढंच या प्रसंगी सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. असे हे कार्यक्षम कार्याध्यक्ष आमच्या संस्थेला लाभले आहेत हे आमची भाग्याची गोष्ट आहे आमच्यासाठी आणि यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभत असते. वेळेसाठी अगदी काटेकोरपणे ओळखले जाणारे आणि हेल्थ कॉन्शियस असे सर, 85 वर्षाचे तरुण म्हणायला त्यांना काही हरकत नाही आहे. अशा आदरणीय सरांची मी ऋणी आहे. त्यांनी 2 शब्द आम्हाला सांगितले. यानंतर आमच्या मुख्याध्यापिका सौ सरिता विधाटे मॅडम यांनी अहवाल वाचन करावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेले माझे सर्व पालक मित्रवर्ग, विद्यार्थी वर्ग तसेच आमच्या निगडी विभागाच्या विविध शाखेचे वंदनीय शिक्षक, आपणा सर्वांचं मी सौ सरिता विधाटे कॅम्प एज्युकेशन सोसायटीची प्रेरणा पूर्व प्राथमिक विभागातर्फे हार्दिक स्वागत करते आणि शालेय अहवाल वाचनास सुरुवात करते. प्रेरणा पूर्व प्राथमिक शाळेचा अहवाल सादर करीत आहे. 15 जून 2023 रोजी नेहमीप्रमाणे शाळा सुरू करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांचे औक्षण करून पेन्सिल बॉक्स वाटप करण्यात आले. शाळा स्थापना वर्ष जून 1988 आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील एकूण विद्यार्थी संख्या 235 एवढी आहे, तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संख्या 12 आहे. शाळेत आषाढी एकादशी, योगा डे, दीपपूजन, नागपंचमी, दहीहंडी इत्यादी सण साजरे करण्यात आले. यावर्षी गणेश उत्सव निमित्त विविध कला गुणदर्शन स्पर्धा, गणपती बनविणे, चित्रकला स्पर्धा घेण्यात आला. 15 ऑगस्ट 2023 रोजी शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यास माननीय अध्यक्ष संचेती साहेब यांनी 5,000 रुपयाचे बक्षीस जाहीर केले. चांद्रयान 3 यशस्वी मोहीमबद्दल विद्यालयात भारताच्या नकाशावर विद्यार्थ्यांना उभे करून मोहीमबद्दल माहिती सांगण्यात आली. चिरंजीव अवनीश बागुल याने राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. याबद्दल त्याचे विद्यालयातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. विविध रंगाची ओळख व्हावी यासाठी विद्यालयात रेड डे, ग्रीन डे, ब्ल्यू डे, येलो डे इत्यादी सर्व कलर डे साजरे करण्यात आले. 5 सप्टेंबर शिक्षण प्रसारक मंडळ रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून आमच्या शिक्षिका सौ आशा पाटील मॅडम यांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच प्रेरणा परिवार सोशल फाउंडेशनतर्फे आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार सौ विधाटे सरिता मॅडम यांना प्राप्त झाला. दसऱ्या दिवशी सरस्वती पूजन करून नवीन शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षासाठी नवीन प्रवेश सुरू करण्यात आले. दिवाळीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी विद्यालयात छान छान आकाशकंदील बनवून आणले.
चिरंजीव स्वराज जिवले याला आंतरशालेय चिन्मय गीता पठण स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले. शाळेत डिसेंबर 2023मध्ये क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. त्यात धावणे, लंगडी, बादलीत बॉल टाकणे, तोल सांभाळणे अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. शालेय समिती अध्यक्ष माननीय संचेती साहेब व संस्थेचे मानद सचिव माननीय श्री जवळेकर साहेब, शालेय समितीचे सर्व मान्यवर सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणापूर्व प्राथमिक शाळेचे कामकाज यशस्वीरित्या चालू आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर एक सत्कार राहून गेला आहे. अभिमान प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका सौ सरोदे मॅडम यांचा सत्कार आमच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ पाटील मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर विविध गुणदर्शन कार्यक्रम हा होणाराच आहे, पण पाहुण्यांना पुन्हा स्टेजवर यावं लागू नये म्हणून आभार प्रदर्शन करून घेऊया. सौ पाटील मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. कार्यक्रम सुरू झाला 5 वाजता. सायंकाळ झाली. विविध गुणांनी नृत्यछटांनी सजला मंडप सारा. बालचमूंचे जल्लोष सगळीकडे पसरला सारा. सर्व बालचमूंचे कौतुक झाले फार. आणखी थोडा वेळ थांबा, मानू द्या आभार. आभाराने नेहमीच सांगता गोड असते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जगदीश ढेकणे सर यांनी आपल्या विनंतीस मान देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली व आमच्या बालचमूंना निरोगी सुदृढ आयुष्य आरोग्य कसे राखावे याविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल संस्थेतर्फे आपले मनपूर्वक आभार. आपल्या आशीर्वादाने सर्व विद्यार्थी निरोगी व सुदृढ राहतील अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. तसेच एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत, ते म्हणजे माननीय संचेती साहेब यांनी आज आपल्या विनंतीस मान देऊन आपला अमूल्य असा वेळ देऊन आपले बहुमूल्य विचार व्यक्त केले. त्याबद्दल मनपूर्वक आभार. तसेच आपल्या संस्थेचे सर्व मान्यवर सदस्य उपस्थित राहिला त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच आपल्या शाळेच्या प्रशासकीय सल्लागार इथापे मॅडम व सर्व विभागाचे प्रमुख आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपूर्वक आपले आभार आहेत. उद्धारितो जो पिढी तो अन्य कामा जातो, शासनालेखी शिक्षक शाळेतची शिकवतो. माझे सर्व सहकारी शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच कार्यक्रमात पालकांची खूप मोठी मदत झाली त्याबद्दल त्या सर्व पालकांचे मनापासून आभार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला त्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेऊन संमेलनाची शान वाढवली म्हणून त्यांचेसुद्धा आभार. तसेच 1.5 ते 2 महिन्यापासून विद्यार्थ्यांकडून प्रॅक्टिस करून घेणारे ग्रोथ प्रोडक्शन प्रमुख रवी सर आणि समीर सर यांचे खूप खूप मनापासून आभार. कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर सर्व मान्यवरांना विनंती आहे की समोर VIP रांगेमध्ये स्थानापन्न व्हावं. कलागुणांना वाव आहे, गुणवत्तेला वंदन आहे, संगीत आहे, नाट्य आहे, प्रतिभेला आमंत्रण आहे. प्रेरणापूर्व प्राथमिक विभागाचं हे स्नेह संमेलन म्हणजे बालचिमुकल्यांचं स्पंदन आहे. निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम आमचे नर्सरी व शिशुवर्गाचे विद्यार्थी गणेश वंदना करण्यासाठी येत आहेत. जून महिन्यात आल्या आल्या महिनाभर फक्त रडणारी ही मुलं महिनाभर डान्स प्रॅक्टिस करून आज आपल्यासमोर परफॉर्मन्स सादर करत आहेत. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर आमच्या ह्या बालवर्गाच्या विद्यार्थिनी मंगळागौरी, पिंगा व बाई पण भारी देवा या घेऊन येत आहेत. शाळेमध्ये सर्व सण आम्ही साजरे करत असतो आणि त्यामध्ये मुलांना संस्कार देण्याचा प्रयत्न करत असतो. यामध्ये आमच्या बालचिमुकल्यांनी बाईची होणारी तारेवरची कसरत ही थोडीशी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. टाळ्या वाजवून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जोरात. मंगळा गौरी सोनिया ताटी रत्नांचे दिले माणिकांच्या वाटी जय देवी मंगळा गौरी सर्गबाई खेळूया मंगळा गौर खेळूया मंगळा गौर खेळूया गौराईचा खेळबाई आनंदात नाचू गाव मंगळा गौर खेळूया. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा भोवर भेंडी भोवरा नाचे आठशे खिडक्या नऊशे दार उमऱ्या वाटेन वागेली हिरार सरसर गोविंदाई मजबरी गुलाल पेरी या बाई चिन्ना नाचाया आमच्या वीणा घालाया एक वेणी मोकळी सोनियाची साखळी खडो खडो रे सोनारा माणिक मोत्यांचा डोलारा डोलाऱ्याला खिडक्या आम्ही दोघी बहिणी लाडक्या अशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा मला पिंग्याने मला बोलवली रात घालवली पोरी पिंगा. लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी हो हे लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी मेरे दर आई कैसी सजी धजी देखो मेरे पिया की सारी जिया से बारी मेरे अंगना में देखो आज खिला है चांद ये बाजे धुन झम झम झमाते छा तोराची मन झम झम झमाते छा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर नवऱ्याची मर्जी राख मुलबाळ सासू भार जीव खेळण्या गरजीला या भिडताना आर पार जीव तुझा भाग्या परी रोज होई भाजी पर भिडतीला भिडणारी आगर बाई पण भारी देवा बाई पण भारी र बाई पण भारी देवा बाई पण भारी र
जोरात टाळ्या देऊन मुलांना हे करायचं आहे. बाई पण भारी देवा हे गाणं ऐकून सगळ्या महिलांना आपल्या तारेवरची कसरत रोज कशी होत असते आठवलं असेल ना. यानंतर शिशुवर्गातील विद्यार्थी घेऊन येत आहेत गरबा सॉन्ग. जाए रजिया गरबे की रात में चूड़ी खनकाई तूने आधी ही बात में. सनन जाए रजिया गरबे की रात में चूड़ी खनकाई तूने आधी ही बात में. गरबे की रात पे धड़के मेरा जिया कहते ना आज तू है मेरे साथ. ढोल वागे 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 रे ढोल वागे 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 घिर के आई बारिश बरसात माँ उड़े 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 जिया गोरी तेरे साथ माँ. घिर घिर के आई बारिश बरसात माँ उड़े 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 जिया गोरी तेरे साथ माँ. की डोरी से हाय खींचे क्यों चोरी से हाय की डोरी से खींचे क्यों चोरी से ऐसे मुझे तड़पाए. हाँ गरबे की रात पे धड़के मेरा जिया कहते ना आज तू है मेरे साथ. ढोल वागे 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 रे ढोल वागे 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 रे अय्या माँ वागे वागे ढोल वागे रे अय्या माँ वागे वागे ढोल वागे रे. ढोलीरा 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 ढोली 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 वागे ढोलीरा. મને ભૂલો બધી વાત પ્રેમની मौसम छे अब मेरे पास रह जाओ मेरे साथ प्रेमनी मौसम छे गई रात મને ભૂલો બધી વાત प्रेमनी मौसम छे अब मेरे पास रह जाओ मेरे साथ प्रेमनी मौसम छे. मिल जाए मुझको अगर साथ तेरा तो भूलूं मैं सारा सोगाड़ा तारा छबीला तारा रंगीला तारा रंग भेद छुए तारी बात. सोगाड़ा तारा ओए छबीला तारा ओए रंगीला तारा रंग भेद छुए तारी बात रे. सोगाड़ा तारा ओए छबीला तारा ओए रंगीला तारा रंग भेद छुए तारी बात.
सारी सारी रात, सारी सारी रात। छुप छुप के मुझे देखा तू कर सारी सारी रात, सारी सारी रात। मिल जाए मुझको अगर साथ तेरा तो भूलूं मैं सारा जहां। जो गाला तारा, छबीला तारा, रंगीला तारा, रंग बेर जुए तारी बात। जो गाला तारा, ओरे छबीला तारा, ओरे रंगीला तारा, रंग बेर जुए तारी बात रे। जो गाला तारा, ओरे छबीला तारा, ओरे रंगीला तारा, रंग बेर जुए तारी बात रे। लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा. आपल्याला पुन्हा लहान होता येणार नाहीये, पण या लहान मुलांसाठी जोरात टाळ्या वाजवा. यानंतर आमच्या थीमनुसार सण व उत्सव या थीमनुसार बालवर्गाचे विद्यार्थी येत आहेत दहीहंडी गाणं घेऊन. वर्षभर आम्ही सर्व सण शाळेमध्ये साजरे करत असतो. गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा. खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका, 2 पैसे देतो मला पिटवून टाका. खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका, 2 पैसे देतो मला भिजवून टाका. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्याचा गेला जीव झाला वेडा. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्याचा गेला जीव झाला वेडा. घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा, जाई पाणी घागर उताणी रे गोपाळा. 1 2 3 4 अमलपुऱ्यातली पोरं हुशार. 1 2 3 4 अमलपुऱ्यातली पोरं हुशार. गोविंदा आला रे आला तो अमलपुरे वाला. गोविंदा आला रे आला तो अमलपुरे वाला. हर तरफ है ये शोर, हर तरफ है ये शोर, आया गोकुल का चोर. आज हम लोग मस्ती करेगा, आज हम लोग मस्ती करेगा. कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े, कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े. आज गड़बड़ घोटाला चलेगा, हर तरफ है ये शोर, आया गोकुल
नमस्कार. आमची मुलं लहान आहेत, तर कार्यक्रम थोडासा आकर्षक करण्यासाठी आम्हालाच काहीतरी करावं लागतं. तर थोडासा आवाज बसलेला आहे तरी शिवगर्जना सादर करण्याचा प्रयत्न करते. मुलांनी शांत उभं राहायचं आहे. सर्वांनी 2 मिनटं उभं राहिले तर बरं होईल. जागेवर उभं राहायचं आहे. शिवाजी महाराजांसाठी उभं राहायचं आहे कृपया. आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज श्री छत्रपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित राजनीती धुरंधर शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री छत्रपती महाराजांचा, श्री छत्रपती महाराजांचा, श्री छत्रपती महाराजांचा. धन्यवाद. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. स्वराज्य स्थापण्यासाठी जन केल्या एक हो जाती, स्वराज्य स्थापण्यासाठी जन केल्या एक हो जाती. हे गुण भगवतो हाती, हे गुण भगवतो हाती. सुराज्य घडवण्यासाठी, राज्य घडवण्यासाठी आई शिवाई आई जिजाई, आई शिवाई आई जिजाई. आशीर्वाद हो पाठी आहे, आशीर्वाद हो पाठी. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी.
शिव महाराज नाव गाजली क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की। आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. श्रीरामांच्या मंदिराचं लोकार्पण झालेलं आहे. राममूर्तीची प्रतिष्ठापना हा मोठा सोहळा आज झालेला आहे आणि त्याच दिवशी आपला हा कार्यक्रम होत आहे. ही खूप भाग्याची गोष्ट आहे. सर्व देशभरातून हा सोहळा साजरा केला. आपण आपल्या परीने हा सोहळा साजरा करण्याचा प्रयत्न करूया आणि या बालचिमुकल्यांच्या माध्यमातून आपण श्रीरामांचं दर्शन करूया. सर्व देशभरातून हा सोहळा साजरा होत आहे. या बालचिमुकल्यांच्या माध्यमातून आपण श्रीरामांचं दर्शन घेऊया. आज जोरदार टाळ्यांनी या मुलांचं कौतुक करावं. म्युझिक. अनजान हम ये अंतर्यामी शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु के अवतारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी। एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पालनहारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी है न्यारी निकली सवारी राम जी की लीला है न्यारी। मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से। बहुत खुश है
आंसू के प्रभु के काम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। कसा वाटला कार्यक्रम सगळ्यांना? सरांच्या आणि मॅडमच्या परवानगीने कार्यक्रम संपला आहे असे मी जाहीर करते.